दिवसाची सुरुवात येशूबरोबर. एक गरीब खेडवळ माणूस गावातून एका शहरामध्ये कामासाठी येतो. ही काल्पनिक गोष्ट आहे आणि तो आठवडाभर काम करतो आणि रविवारी त्याला सुट्टी असते म्हणून तो रविवारी चर्च शोधायला फिरतो. आणि शहर मोठं असतं आणि एका मोठ्या उंच चर्चपाशी तो येऊन उभा राहतो आणि खूप ते दगडाचं आणि सुंदर बांधलेलं असतं, बाजूला बाग असते आणि तो आतमध्ये जाऊन हळूच डोकावतो. तर सर्व चर्चमध्ये मोठमोठे झुंबर लावलेले असतात, नक्षीदार बाकडे असतात, चकचकीत एकदम. त्यानंतर समोर वेदी जी असते ते उंची कपड्यांनी अगदी झाकलेली असते, त्याला पडदे लावलेले असतात आणि तो आतमध्ये प्रवेश करणार इतकेच त्याला अडवलं जातं आणि त्याला सांगण्यात येतं की इथं तुम्हा लोकांना, तुमच्यासारख्या लोकांना इथं प्रवेश नाही आहे, तुम्ही बाहेर जा. आणि त्याला त्या ठिकाणून प्रवेश दिला जात नाही आणि तो खूप दुःखी होतो, खेडवळ माणूस. आणि तो बाहेर येतो आणि बाहेर आल्यावर एक माणूस त्याला शेजारी उभा असलेला दिसतो आणि चर्चच्या बाहेर. आणि त्याला तो थोडासा येशू ख्रिस्तासारखा दिसतो आणि तो जवळ जातो तर खरंच येशू ख्रिस्त त्या ठिकाणी उभा असतो. आणि हा गरीब माणूस लगेच त्याच्याकडे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे कंप्लेन करतो की बघ ख्रिस्ता, मला ह्यांनी चर्चमध्ये प्रवेश दिला नाही, उपासनेचं ठिकाण आहे आणि त्यांनी मला प्रवेश दिला नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला शांतपणे सांगतो की अरे तुझं सोड, त्यांनी मलासुद्धा अजून प्रवेश दिला नाही. थोड्याशा ही काल्पनिक गोष्ट आहे, गमतीदार आहे, पण ह्यामधून आपण एक गोष्ट शिकू शकतो की खरोखर आज बऱ्याच वेळेस चर्चची मोठी बिल्डिंग आहे, चर्च आतून खूप सुंदर आहे, चर्च बांधण्यासाठी आपण सर्वस्व पणाला लावतो, पण त्यामधून जर ख्रिस्ताचं गौरव होत नसेल, देवाचं गौरव होत नसेल, जर ख्रिस्तालाच त्या ठिकाणी प्रवेश नसेल, तर हे सर्व व्यर्थ आहे. मी मोठे चर्च बांधले आणि त्याला लोक माझ्या नावाने ओळखायला लागले की ह्या व्यक्तीचं हे चर्च आहे, तर त्याचा काहीही उपयोग नाही, ते सर्व व्यर्थ आहे. मी 100 जर संजीवनी सभा भरवल्या, पण सर्व लोक मला ओळखायला लागले, माझं गौरव करायला लागले की माझं मॅनेजमेंट किती चांगलं आहे, माझं ऑर्गनायझेशन किती चांगलं आहे, हे जर लोक बोलायला लागले, तर हे सर्व व्यर्थ आहे. त्या सभांमधून, त्या चर्चेसमधून देवाचं गौरव होऊ द्या, लोकांनी ख्रिस्ताला ओळखावं असं होऊ द्या. आम्ही जे काही करतो त्यामधून देवाचं वचन इतरांना मिळतं का? लोक देवाला ओळखायला लागतात का? लोकांना तारण म्हणजे काय समजायला लागतं का? जेव्हा जे काही आम्ही करतो ते देवासाठी करा. तुम्ही स्वतः गौरव आणि स्तुती आणि ख्रिस्ताची पण गौरव आणि स्तुती ही एकाच वेळेस होऊ शकत नाही. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, करिंथकरास दुसरे पत्र ह्याचा 10वा अध्याय 17वा वचन. 2 Corinthians chapter 10 and verse 17. प्रतिष्ठा मिळवणारा प्रभूची प्रतिष्ठा मिळवो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.